लोक तुम्हाला हलक्यात घेतात, तुमच्या शांत स्वभावाचा फायदा घेतात, तुमचं चांगुलपण कमजोरी समजतात. पण लक्षात ठेवा, शांत माणूस जेव्हा स्वतःची किंमत ओळखतो ना, तेव्हा जग त्याला दुर्लक्ष करणं बंद करतं. जर तुम्हालाही आयुष्यात लोकांनी हलक्यात घेतलं असेल, तुमची व्हॅल्यू कमी केली असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच पॉवरफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे फक्त मोटिवेशन नाही, तर आयुष्य बदलणारे विचार मिळतात. काही लोक आपल्याला हलक्यात का घेतात? कारण आपण खूप अवेलेबल असतो. कोणीही बोलवलं की लगेच हजर, कोणीही काम सांगितलं की लगेच तयार. स्वतःच्या इमोशन्स बाजूला ठेवून आपण सतत इतरांसाठी जगत राहतो आणि हळूहळू लोकांना वाटू लागतं, हा तर कायमच अवेलेबल आहे, हिला काही फरक पडत नाही, याला कितीही इग्नोर केलं तरी हा पुन्हा येणारच. आणि तिथेच सुरू होतं तुमच्या व्हॅल्यूचं कमी होणं. जगात एक विचित्र सवय असते, जे लोक स्वतःची किंमत ओळखत नाहीत, जगही त्याची किंमत करत नाही. तुम्ही कधी नोटीस केलंय, ज्या व्यक्तीला स्वतःच्या वेळेची किंमत असते, लोक तिच्या वेळेचा आदर करतात. ज्या व्यक्तीला स्वतःच्या इमोशन्सची किंमत असते, लोक तिच्याशी जपून वागतात. पण जी व्यक्ती सतत स्वतःला कमी समजते, लोक तिलाही कमी समजू लागतात. गप्प राहू नका. एक काम करा, स्वतःला इम्प्रूव्ह करा. हो, सतत एक्सप्लेन करू नका, सतत प्रूव्ह करू नका, स्वतःला लोकांना कन्व्हिन्स करू नका. कारण काही लोकांना तुमची व्हॅल्यू शब्दाने नाही, तर तुमच्या बदलाने समजते. तुम्ही शांतपणे स्वतःवर काम करायला सुरुवात करा. तुमचा कॉन्फिडन्स वाढवा. तुमच्या बोलण्याची पद्धत बदला, तुमची बॉडी लँग्वेज बदला, तुमचा माइंडसेट मजबूत करा. आणि मग बघा, जे लोक तुम्हाला इग्नोर करायचे, तेच लोक तुमच्याकडे लक्ष द्यायला लागतील. लोकांना उत्तर देण्यापेक्षा स्वतःला अपग्रेड करणं जास्त पॉवरफुल असतं. आजकाल खूप लोक प्रत्येक गोष्टीला रिॲक्शन देतात. कोणी काही बोललं की लगेच रिप्लाय, कोणी इन्सल्ट केलं की लगेच ॲग्रीमेंट. पण स्ट्रॉंग लोक वेगळं करतात. ते प्रत्येक वेळी स्वतःला एक्सप्लेन करत बसत नाही. ते शांत राहतात आणि स्वतःची लेवल इतकी वर नेतात की एक दिवस लोक आपोआप शांत होतात. तुमची शांतता ही कमजोरी नाही, हे कायम लक्षात ठेवा. सगळ्यांना रिप्लाय देणं म्हणजे स्ट्रेंथ नाही. कधीकधी शांत राहणं, स्वतःवर कंट्रोल ठेवणं, हे सर्वात मोठं पॉवर असतं. कारण वीक लोक इमोशन्समध्ये वाहून जातात, पण स्ट्रॉंग लोक परिस्थिती ऑब्झर्व करतात. त्यांना माहिती असतं, आज मला अंडरस्टिमेट करणारे लोक उद्या माझा रिस्पेक्ट करतील. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता, तेव्हा लोकांची वागणूक बदलते. लोक फक्त बोलण्यावर इम्प्रेस होत नाही, ते परिणामावर इम्प्रेस होतात. आज तुम्हाला कोणी सिरियस घेत नसेल, पण उद्या तुम्ही मेंटली स्ट्रॉंग झालात, कॉन्फिडंट झालात, सक्सेसफुल झालात, तर तेच लोक तुमच्याशी वेगळ्या टोनमध्ये बोलतील. कारण जगाचं एक सत्य आहे, लोक तुमच्याशी तसं वागतात जसं तुम्ही स्वतःला ट्रीट करता. स्वतःला खूप स्वस्त बनवू नका. काही लोक प्रत्येकांसाठी अवेलेबल असतात. कोणी मेसेज केला की लगेच रिप्लाय, कोणी इग्नोर केलं तरी पुन्हा त्यांच्याच मागे जाणं, कोणी व्हॅल्यू दिली नाही तरी त्यांच्यासाठी धडपडणं, आणि मग शेवटी दुखावलं जातं. कारण जग फ्रीमध्ये मिळालेल्या गोष्टीची किंमत करत नाही. तुमचा वेळ, तुमचं लक्ष, तुमची एनर्जी, या सगळ्यांना व्हॅल्यू द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुम्हाला तेव्हाच हलक्यात घेतात जेव्हा त्यांना खात्री असते की हा काही बदलणार नाही. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची व्हॅल्यू ओळखता, त्या दिवसापासून लोकांची बोलण्याची पद्धत बदलायला लागते. तुमच्या आयुष्यात काम असेल तेव्हाच आठवण काढतात,
गरज संपली की इग्नोर करतात आणि तुम्ही मात्र इमोशन्स होऊन त्यांच्यासाठी कायम अवेलेबल राहता. पण मॅच्युअर लोक एक गोष्ट समजतात, जिथे रिस्पेक्ट नाही तिथे जास्त स्वतःची किंमत वाढवायची असेल तर कमी बोला, जास्त ऑब्झर्व करा, स्वतःवर काम करा, इमोशन्सवर कंट्रोल ठेवा, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न बंद करा, स्वतःच्या गोल्सवर फोकस करा. कारण फोकस लोकांना जग इग्नोर करू शकत नाही. लोक तुमच्याकडे कसे बघतात हे बदलायचं असेल तर आधी स्वतःकडे बघण्याची पद्धत बदला. जर तुम्ही स्वतःलाच वीक समजत असाल तर जग तुम्हाला स्ट्रॉंग का समजेल? जर तुम्ही स्वतःची व्हॅल्यू कमी करत असाल तर लोक तुम्हाला इम्पॉर्टन्स का देतील? म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. मी कोणाला प्रूव्ह करण्यासाठी नाही तर स्वतःची बेस्ट व्हर्जन बनण्यासाठी नेहमी मेहनत करणार. कधीकधी गप्प राहणं म्हणजे हार मानणं नसतं, तर स्वतःला आणखी मजबूत बनवण्याची तयारी असते. कारण सिंह प्रत्येक कुत्र्याला उत्तर देत बसत नाही, तो फक्त स्वतःची ताकद वाढवत राहतो. लोकांना तुमची सवय लागू देऊ नका. जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी अवेलेबल राहता, प्रत्येक गोष्टीत हो म्हणता, प्रत्येक इन्सल्ट सहन करता, तेव्हा लोकांना वाटतं याला काही फरक पडत नाही आणि मग ते तुम्हाला हलक्यात घ्यायला सुरुवात करतात. म्हणून स्वतःच्या बाउंड्रीज तयार करा. सगळ्यांसाठी नेहमी अवेलेबल राहणं म्हणजे चांगुलपणा नाही, कधीकधी ते स्वतःची व्हॅल्यू कमी करणंच असतं. तुमच्या सायलेन्समध्ये पॉवर असू द्या. काही लोक मुद्दाम प्रूव्ह करतात, त्यांना रिॲक्शन पाहायचा असतो. पण इंटेलिजंट लोकांना माहिती असतं, जिथे रिॲक्शन दिलं तिथं समोरच्याचा विजय झाला. म्हणून प्रत्येक वेळी बोलणं गरजेचं नसतं. कधीकधी फक्त शांतपणे पुढे निघून जाणं हेच सर्वात स्ट्रॉंग उत्तर असतं. लोकांनी तुम्हाला कमी समजलं तर दुखावू नका, ऑब्झर्व करा. कारण त्या क्षणी तुम्हाला लोकांचं खरं रूप दिसतं. जे लोक तुमच्या सक्सेस आधी तुम्हाला रिस्पेक्ट देतात तेच खरे लोक असतात. बाकी बहुतेक लोक फक्त तुमची पोझिशन बघतात. स्वतःला इमोशनली स्ट्रॉंग बनवा. जर प्रत्येक छोट्या गोष्टीने तुम्ही डिस्टर्ब होत असाल तर लोक तुम्हाला सहज कंट्रोल करतील. कोणी इग्नोर केलं, मूड खराब. कोणी रिप्लाय दिला नाही, ओव्हर थिंकिंग. कोणी रिस्पेक्ट दिला नाही, सेल्फ डाऊट. असं चाललं तर तुम्ही स्वतःची पीस डिस्ट्रॉय कराल. स्ट्रॉंग लोक काय करतात माहिती आहे? ते प्रत्येक गोष्ट पर्सनली घेत नाहीत. त्यांना माहिती असतं लोकांचं वागणं त्यांच्या माइंडसेटवर डिपेंड असतं, माझ्या व्हॅल्यूवर नाही. जास्त एक्सप्लेन करणं बंद करा. काही लोक आयुष्यभर स्वतःला एक्सप्लेन करत राहतात. मी असा नाही, माझा तो अर्थ नव्हता, तुम्ही मला चुकीचं समजलात. पण सत्य काय आहे माहिती आहे? त्यांना तुम्हाला समजून घ्यायचं असतं, त्यांना एक्सप्लेनेशन लागत नाही. आणि ज्यांना मुद्दाम गैरसमज करायचा असतो त्यांना कितीही एक्सप्लेनेशन दिलं तरी उपयोग नसतो. तुमचा फोकस लोकांवर नाही, स्वतःच्या ग्रोथवर असू द्या. कारण लोकांचं काम आहे बोलणं. आज ते तुम्हाला वीक्स म्हणतील, उद्या सक्सेसफुल झालात की लकी म्हणतील आणि खूप पुढे गेलात की जलसही होतील. म्हणून लोकांच्या ओपिनियन्सवर आयुष्य चालवू नका. तुम्ही किती रिअर आहात हे आधी स्वतःला समजलं पाहिजे. जर तुम्ही लॉयल आहात, समोरच्याचा विचार करता, लोकांना जेन्युइनली सपोर्ट करता, तर आजच्या काळात तुम्ही ऑलरेडी रिअर आहात.
पण प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? रिअल लोक स्वतःचीच व्हॅल्यू विसरतात आणि मग रॉंग लोक त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. स्वतःला इतकं इम्प्रूव्ह करा की एक दिवस तुमच्याकडे दुर्लक्ष करणारे लोकच विचार करतील, आपण याला इतकं हलक्यात का घेतलं. तुमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करा, कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करा, नॉलेज वाढवा, फिटनेस इम्प्रूव्ह करा, कॉन्फिडन्स बिल्ड करा. कारण सेल्फ इम्प्रूव्हमेंटपेक्षा मोठा रिव्हेंज नसतो. कधीकधी दूर जाणंही गरजेचं असतं. सगळ्यांना धरून ठेवायचा प्रयत्न करू नका. ज्यांना तुमची व्हॅल्यू नाही त्यांच्या मागे धावणं बंद करा. कारण तुम्ही जितकं स्वतःला फोर्स कराल तितकं लोक तुम्हाला टेकन फॉर ग्रँटेड घेतील. तुमची एनर्जी जपा. व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की शेवटचा पॉईंट तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो आणि ते तुमच्या जीवनामध्ये अप्लायही नक्की करा. तुमची एनर्जी जपा. प्रत्येकाला इम्प्रेस करण्यासाठी एनर्जी वेस्ट करू नका. काही लोकांना तुम्ही कितीही चांगले वागलात तरी ते तुमची व्हॅल्यू करत नाहीत. म्हणून स्वतःला त्या लोकांसाठी एक्सक्यूज करू नका. तुमची एनर्जी तुमच्या ड्रीम्ससाठी वापरा, तुमच्या फ्युचरसाठी वापरा. कॉन्फिडन्स म्हणजे मोठ्याने बोलणं नाही. कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःची व्हॅल्यू माहीत असणं. कोणी सोडून गेलं तरी स्वतःला कमी न समजणं, कोणी इग्नोर केलं तरी स्वतःवर डाऊट न घेणं, कोणी सपोर्ट केला नाही तर स्वतःवर विश्वास ठेवणं, हेच खरा कॉन्फिडन्स असतो. एक दिवस लोक बदलतील, पण त्यासाठी आधी तुम्ही बदललेले पाहिजे. आज जर तुम्हाला वीक समजलं राहिलात तर जगही तसंच पाहिल. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची रिस्पेक्ट करायला शिकला आणि त्या दिवसापासून लोकांची ॲटिट्यूड बदलायला सुरुवात होईल. सगळ्यात मोठी चूक कोणती माहिती आहे? लोक आपल्याला जसं ट्रीट करतात तसंच आपण स्वतःबद्दल बिलीव्ह करायला लागतो. कोणी सतत इग्नोर केलं तर आपण स्वतःलाच कमी समजू लागतो. कोणी रिस्पेक्ट दिला नाही तर आपणच स्वतःच्या व्हॅल्यूवर डाऊट घ्यायला लागतो. पण लक्षात ठेवा, लोकांचं वागणं तुमची किंमत ठरवत नाही. तुमची व्हॅल्यू लोकांच्या अप्रूव्हलवर डिपेंड नसते. आज लोक तुम्हाला नोटीस करत नसतील याचा अर्थ तुम्ही ऑर्डिनरी आहात असं नाही. सूर्य उगायचा आधी अंधारच असतो. तसंच खूप पॉवरफुल लोकांची व्हॅल्यू जगाला उशिराच समजते. म्हणून स्वतःवर डाऊट घेऊ नका. लोकांनी कमी लेखलं म्हणून स्वतःला कमी बनवू नका. काही लोक आयुष्यभर इतरांचं अप्रूव्हल मिळवण्यातच वेळ घालवतात. सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न, सगळ्यांना इम्प्रेस करायचा प्रयत्न आणि शेवटी स्वतःलाच हरवून बसतात. पण स्ट्रॉंग लोक वेगळं करतात. त्यांना माहिती असतं मी सगळ्यांना खुश करू शकत नाही आणि ती माझी जबाबदारी नाही. स्वतःला शांतपणे बिल्ड करा. सोशल मीडियावर शो ऑफ करण्यापेक्षा शांतपणे स्वतःची लेवल वाढवा. दररोज काहीतरी नवीन शिका. कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करा. कारण रिअल ग्रो अप आवाज करणं नाही, तो रिझल्टमध्ये दिसतो. तुमचा सायलेन्स लोकांना कन्फ्यूज करू द्या. काही लोकांना अपेक्षा असते तुम्ही रागावलात, रिॲक्शन द्याल, भांडाल. पण जेव्हा तुम्ही शांत राहता आणि स्वतःच्या गोल्सवर काम करता तेव्हा लोकांना समजतं नाही हा इतका क्लेम कसा. आणि तिथेच तुमचं रिअल पॉवर सुरू होतं. तुम्ही कोणाला चेस करताय हे बघा. ज्यांना तुमची व्हॅल्यू नाही त्यांच्या मागे धावत राहिलात तर तुम्ही स्वतःचीच व्हॅल्यू कमी करता. कारण सेल्फ रिस्पेक्ट नसलेले प्रेम, मैत्री किंवा नातं शेवटी फक्त दुखावतं. जे लोक स्वतःला रिस्पेक्ट करतात जग त्यांना दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांच्या चालण्यात कॉन्फिडन्स असतो, बोलण्यात क्लिअरिटी असते आणि सायलेन्समध्ये पॉवर असते. प्रत्येकाला
इम्प्रेस करण्यासाठी जगत नाहीत, ते स्वतःची बेस्ट व्हर्जन बनण्यासाठी जगतात. तुमच्या आयुष्यात 2 प्रकारचे लोक भेटतील. पहिले, जे तुमचा वापर करतील आणि दुसरे, जे तुमची व्हॅल्यू करतील. आणि मॅच्युअर होणं म्हणजे या दोघांमधला फरक ओळखायला शिकणं. कधीकधी स्वतःला दूर ठेवणं गरजेचं असतं. सगळ्यांमध्ये मिसळून स्वतःची स्पेस हरवण्यापेक्षा थोडं एकटं राहून स्वतःला बिल्ड करणं जास्त चांगलं. कारण एकांतात माणूस स्वतःला भेटतो आणि तिथूनच रिअल ग्रोथ सुरू होते. तुम्ही ज्या गोष्टी टॉलरेट करता, लोक त्यात रिपीट करतात. जर तुम्ही डिसरिस्पेक्ट सहन करत राहिलात तर लोक डिसरिस्पेक्ट करतच राहतील. जर तुम्ही प्रत्येक वेळी अवेलेबल राहिलात तर लोक तुम्हाला टेक फॉर ग्रँटेड घेतीलच. म्हणून बाउंड्रीज तयार करा, नाही म्हणायला शिका. कारण स्वतःची स्पेस वाचवणं सेल्फिश नसतं, ते सेल्फ रिस्पेक्ट असतो. तुमचं फ्युचर तुमच्या रिॲक्शन्सवर नाही तर डिसिजनवर ठरवत. लोक काय बोलतात हे इम्पॉर्टंट नाही, तुम्ही स्वतःबद्दल काय बिलीव्ह करता हे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर हळूहळू जगायलाही तुमच्यावर विश्वास ठेवावा लागतो. एक दिवस असाही येईल जे लोक आज तुम्हाला इग्नोर करतायत, तेव्हा लोक उद्या तुमच्याकडे ॲडवाईस मागतील. पण त्यासाठी आज स्वतःला मजबूत बनवावं लागेल. इमोशनली, मेंटली, फायनान्शियली आणि पर्सनली. लक्षात ठेवा, लोकांना उत्तर देणारे एनर्जी वेस्ट करू नका. स्वतःला इतकं पॉवरफुल बनवा की तुमचं आयुष्य त्यांचं उत्तर बनेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आता लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा, तुमच्या आयुष्यात कधी कोणीतरी तुम्हाला हलक्यात घेतलं होतं का? आणि अशाच पॉवरफुल व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.